तपस्या ही तपस्या, ना स्वर्गाची मोक्षाची तपस्या, ना लोभाची लाभाची ही तपस्या, नाही पुढल्या जन्माची, नाही कुठल्या स्वार्थाची, तरीही केवळ भाग्याची ही तपस्या, ही तपस्या। तशी श्रमांची कष्टांची ही तपस्या, एकल कोंड्या वाटेची ही तपस्या, नवस्वप्नांच्या रचनेची तपस्या, सुप्त मनाच्या हाकेची ही तपस्या, तुमची माझी सर्वांची ही तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, माणुसकीच्या धर्माची तपस्या, ही तपस्या, ही तपस्या। 15 ऑगस्ट 1947 भारतीय इतिहासातील सुवर्ण दिन। या दिवशी आपला देश स्वतंत्र झाला। महान पंडित, शूर योद्धे, प्राचीन संस्कृती आणि हजारो वर्षाचा इतिहास असणाऱ्या माझ्या या भारत भूमीच्या पुत्रांनी पुन्हा एकदा या देशाचा कार्यभार स्वतःच्या खांद्यावर घेतला। आज प्रगतीच्या दिशेने आमची घोडदौड सुरू झाली आहे। कधी विश्वकरंडक जिंकून, कधी ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून, कधी यशस्वी अणुचाचण्या घेऊन, तर कधी युद्धात शत्रूला धूळ चारून जगाच्या पाठीवर आम्ही स्वतःचं वर्चस्व वारंवार सिद्ध केलंय। भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी 2020 मध्ये भारताला महासत्ता बनवण्याचं स्वप्न दाखवलं। जागतिक महासत्तेचं स्थान मिळवण्यासाठी झटत असलेल्या माझ्या या देशात आजही अशी अनेक ठिकाणं आहेत जिथे राहणारा माझा देशबांधव या सर्व गोष्टींपासून अनभिज्ञ आहे। प्रगती तर सोडाच, पण जीवनातल्या मूलभूत गरजांपासून देखील तो आज वंचित आहे। अशाच छोट्या छोट्या गावांपैकी महाराष्ट्रातलं ठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात वसलेलं हे छोटंसं गाव देवबांध। उंचच उंच पर्वतरांगा, नागमोडी वळणांचे रस्ते आणि गावात प्रवेश करताना आजूबाजूचं सृष्टी सौंदर्य आपलं लक्ष वेधून घेतं। दरवर्षी पावसाळ्यात हजारो पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घ्यायला इकडे येतात। असाच एक पर्यटक एके दिवशी या ठिकाणी आला, जो इतरांपेक्षा खूप वेगळा होता। जिथे आजूबाजूच्या निसर्ग सौंदर्यानं इतरांचे डोळे दिपतात, तिथंच या व्यक्तीचे डोळे मात्र इथल्या लोकांचं दुःख आणि दारिद्र्य पाहून पाणावले आणि या ध्यासमुनीला ध्यास लागला तो इथल्या लोकांच्या प्रगतीचा। सदा देव काजी झिजे देह त्याचा, सदा रामनामे वदे नित्य वाचा, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। असंच काहीच हे व्यक्तिमत्व माननीय मोरोपंतजी पिंगळे। अतिशय दुर्गम अशा या भागात परिवर्तन घडवून आणणं हे खऱ्या अर्थानं अवघड काम होतं। या परिसराचा विकास घडवून आणायचा तर त्यासाठी आवश्यकता होती एका संस्थेची आणि त्यासाठी संपूर्ण वेळ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची। त्यासाठी त्यांना माननीय वसंत साठे यांची अमूल्य अशी साथ लाभली।
आणि सुरुवात झाली सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ या संस्थेची. माननीय मोरोपंत पिंगळे त्याच्या मुळामध्ये असा पिंड होता की समाजसेवा हेच व्रत, की प्रत्येक गरीब बांधवांसाठी काही ना काहीतरी उपाययोजना करून आपण हे काम त्यांना मदत मिळवून दिलीच पाहिजे. आज संबंध देशामध्ये हजारो प्रकल्प असे आहेत की जे मोरोपंतांनी उभे केलेले आहेत. या परिसरात वाहतुकीच्या साधनांपासून राहण्यासाठी घरापर्यंत कोणत्याच गोष्टीचा कशाशीच ताळमेळ नव्हता. जिथं 2 वेळच्या जेवणासाठी आणि तहान भागवण्यासाठी मैलोन मैल पायपीट करावी लागे, अशा ठिकाणी एका छोट्याशा झोपडीत संस्थेचे कार्यकर्ते राहू लागले. अंधश्रद्धा, अज्ञान, उपासमार, विविध आजार आणि दारूच्या व्यसनाचं ग्रहण लागलेल्या ग्रामस्थांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्याशी समरस होऊन काम करणं गरजेचं होतं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या विचारसरणीनं संस्थेचे कार्यकर्ते गेली 2 तप अव्याहत काम करतायत. लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रथम त्यांच्यात श्रद्धा निर्माण करणं गरजेचं होतं. म्हणून श्री सुंदर नारायण गणेश संस्कार केंद्राच्या वतीनं इथं एक सुंदर गणेश मंदिर उभारण्यात आलं आणि 12 फेब्रुवारी 1986 या दिवशी कैलासवासी वसंतराव दीक्षित यांनी या संस्थेला भेट दिलेल्या सुंदर गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जसं स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी लोकमान्य टिळकांनी लोकजागरणासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली, त्याच प्रेरणेतून संस्थेच्या वतीनं या ठिकाणी गणेश जयंतीच्या दिवशी वर्धापन दिन भव्य स्वरूपात साजरा केला जातो. गावातील लोकांना संघटित करून त्यांच्यात संस्काराची रुजवण केली जाते. भजनी मंडळ, लोककला, लोकनृत्य असे विविध कार्यक्रम घेतले जातात. त्यामुळं परिसरातील अनेक वनवासी बांधव आणि दर्शनार्थींची ये-जा सुरू झाली. अनेक आदिवासी बांधव इथे येऊन भजन कीर्तनाचे कार्यक्रम स्वतःहून करू लागले. संस्थेशी त्यांची नाळ जोडली गेली आणि हळूहळू संस्थेचं रूपांतर परिवारात झालं. गेली अनेक वर्ष देवबान परिसरात संस्थेकडून एक अभिनव योजना राबवली जाते. दरवर्षी इथलं एक गाव निवडून तिथल्या भगिनींना भाऊबीजेच्या दिवशी साडी आणि फराळाचं वाटप केलं जातं. पूर्वी भेटवस्तूंचं वाटप करत असताना संस्थेच्या असं लक्षात आलं की भेटवस्तू घ्यायला या महिला यायच्या तेव्हा त्यांच्या अंगावर पुरेसे कपडे नसत. म्हणून एक स्त्री भेटवस्तू घेऊन झोपडीत जात आणि आपल्या अंगावरचे कपडे दुसऱ्या स्त्रीला द्यायची. तेव्हा ती दुसरी स्त्री भेटवस्तू घ्यायला बाहेर यायची. आपल्या भगिनींची होणारी ही मानहानी थांबवण्यासाठी संस्थेनं भाऊबीजेच्या दिवशी भेटवस्तूंसोबत साडी वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला. आता प्रश्न होता आरोग्य सेवेचा. अशा या दुर्गम भागात आरोग्य सेवा उपलब्ध करून देणं हे डॉक्टरांच्या दृष्टीनं सुद्धा एक आव्हानच होतं. पण त्यासाठी संस्थेनं अथक परिश्रम घेतले आणि त्यांच्या या प्रयत्नांना साथ लाभली डॉक्टर अशोक सादले, डॉक्टर सौ राजश्री जोशी आणि यांच्यासारख्याच अनेक नामवंत डॉक्टरांची. प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी ठाणे, घोटी, इगतपुरी इथले डॉक्टर्स आणि स्वयंसेवक नियमितपणे येऊ लागले. सुरुवातीच्या काळात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळत असे. आरोग्य सेवेच्या योग्य पुरवठ्यामुळे हे प्रमाण आटोक्यात आणायला संस्थेला यश मिळालं. सुमारे 100 गाव पाड्यांमधील रुग्ण या सेवेचा लाभ घेतात. त्यांची तपासणी करून त्यांना योग्य ती औषधं पुरवली जातात. गंभीर स्वरूपाचा आजार असेल तर अशा रुग्णांना नाशिक, विरार या ठिकाणी पाठवून मोफत उपचारांची सोय करून दिली जाते. पूर्वी अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे उपचारासाठी भगताकडे जाणारे आदिवासी आता मात्र डॉक्टरकडे धाव घेऊ लागलेत. आरोग्य सेवेवर त्यांचा विश्वास दृढ होऊ लागला आहे. इथल्या खुंटलेल्या प्रगतीमागची कारणं शोधताना लक्षात आलं की परिसरातील तरुण मोठ्या प्रमाणात
व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत. या व्यसनाधीनतेमागचं मुख्य कारण म्हणजे बेरोजगारी. हे संस्थेच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी तरुणांना नोकऱ्या मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याचबरोबर तरुणांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहितही केलं. व्यवसाय करायचा तर भांडवल हवंच. मग संस्थेनं विविध सरकारी योजना अंतर्गत तरुणांना कर्ज उपलब्ध करून दिलं. शेळीपालन, किराणा दुकान आणि शेती यासारखे व्यवसाय करायला प्रोत्साहित केलं. आज या 28 वर्षामध्ये ज्यावेळेला हे कार्याला सुरुवात केली त्यावेळेस जवळजवळ 750 ते 800 पर्यंत आदिवासी बांधवांना बँकांच्या मार्फत कर्ज मिळवून दिलं. आणि कर्ज मिळवून देताना अशी त्यांना जाणीव करून दिली की सरकार तुमच्या पाठीशी उभे राहील, बँक तुमच्या पाठीशी उभे राहील. तुम्ही जो व्यवसाय करणार आहात तो चांगल्या प्रकारे व्यवसाय करून त्याच्यात फायदा मिळवून तो फायदा जो मिळवणार आहात तो तुमचा आहे आणि कर्ज घेतलेली जी रक्कम आहे ते आपल्याला परत करावी लागणार आहे. त्यांच्या या शिकवणीमुळे कर्जाची परतफेड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. एवढ्यावरच थांबून चालणार नाही हे लक्षात घेऊन संस्थेच्या आवारातच विविध लघु उद्योगांची सुरुवात केली. महिलांना सुद्धा रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशानं संस्थेनं गावातल्या महिलांकडून विविध प्रकारची लोणची आणि चटण्या बनवून घेण्याचं काम सुरू केलं. संस्थेच्या प्रयत्नातून या चटण्या आणि लोणची मुंबईपर्यंत जाऊन पोचल्या. आज या चटण्यांना आणि लोणच्याला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. रोजगारामध्ये अजून भर पडावी या उद्देशानं आदिवासी बांधवांना संस्थेकडून शिवणकामाचं प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यासाठी लागणारी सर्व यंत्रसामग्री संस्थेनं स्वतः पुरवली. शिवणकामाचं प्रशिक्षण दिलेल्या ग्रामस्थांकडून विविध प्रकारच्या कापडी पिशव्या बनवून घेतल्या जाऊ लागल्या. या पिशव्यांच्या विक्रीची जबाबदारी संस्थेनंच घेतली. ABVP आणि गुरुजी रुग्णालय या संस्थांनी या पिशव्या विकत घेण्यात पुढाकार घेतला. आता तर ह्या पिशव्या थेट लंडनला जाऊन पोचल्यात. संस्थेचे उपाध्यक्ष माननीय विनायकराव दीक्षित यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. आपल्या वनवासी क्षेत्रात एका छोट्या संस्थेने एक उत्कृष्ट काम केलंय. खऱ्या अर्थाने पिशवी प्रकल्पाला ही एक पावतीच म्हणेन मी. प्रतिसाद शहरातनं तर मिळतोच आहे. आज पिशवी प्रकल्पाने इथे 4 ते 5 कुटुंब अर्थप्राप्ती करतायत. चूल आणि मूल या चाकोरीच्या बाहेर येऊन या लघु उद्योगांच्या साह्यानं स्त्रिया सुद्धा आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावू लागल्या आहेत. एकीकडे ह्या पिशव्या लंडनला जात असतानाच दुसरीकडे तरुणांना शेतीचं महत्त्व पटवून देणं गरजेचं होतं. त्या दृष्टीनं संस्थेनं काही उपक्रम राबवले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या मातीत कोणकोणती पिकं घेतली जाऊ शकतात हे वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे ग्रामस्थांना पटवून दिलं. जिथे पूर्वी भात आणि नागली ही 2च पिकं घेतली जायची त्याच जमिनीवर आता वांगी, मिरची, भेंडी, गवार ही पिकं सुद्धा घेतली जाऊ लागली आहेत. एकीकडे तरुणांना शेतीकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच पाण्याचा साठा हा देखील एक मोठा प्रश्न होता. उन्हाळ्यात तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल चालावं लागत असे. अशा स्थितीत शेतीसाठी पाणी उपलब्ध करणं जिकिरीचं काम होतं. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन संस्थेनं स्थानिक लोकांच्या मदतीनं नदीवर बांध घातला आणि त्यामध्ये नदीचं पाणी अडवून ठेवलं जाऊ लागलं. पाण्याचा हा साठा साधारणपणे वर्षभराकरता पुरेसा ठरतो. उद्याचं भवितव्य घडवायचं असेल तर येणारी पिढी सुज्ञ, सुशिक्षित, मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या सुदृढ असायला हवी. त्या दृष्टीनं संस्थेनं शिक्षण प्रसाराचं कार्य हाती घेतलं. जसा एक शिल्पकार एखादं शिल्प घडवण्यासाठी आपल्या कलेचा आणि सर्जनशीलतेचा आविष्कार साधतो आणि त्यासाठी आपलं सर्व कसब पणाला लावतो, तसंच गावातल्या चिमुरड्यांना घडवण्यासाठी संस्थेनं आपलं कसब पणाला लावलंय. सर्वप्रथम कुपोषणामुळे बालकांचं होणारं नुकसान थांबवणं गरजेचं होतं.
त्या दृष्टीनं संस्थेने पौष्टिक आहार पुरवण्याचं कार्य हाती घेतलं. मुलांच्या आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेता त्यांच्यात शिक्षणाची गोडी निर्माण करणं गरजेचं होतं. त्यासाठी संस्थेनं शाळेतल्या हुशार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचं ठरवलं. सुरुवातीच्या काळात शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 किंवा 2 इतकीच होती, पण हळूहळू मुलांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ लागली आणि आता दिवसेंदिवस शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. आजूबाजूच्या परिसरात शाळांची संख्या कमी असल्यानं विद्यार्थ्यांना लांबून लांबून शाळेत यावं लागतं. त्यामुळं मुले शाळेपासून दूर जाऊ लागले. त्यासाठी काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं होतं. त्यासाठी उभं राहिलं वसतिगृह. ही वास्तू सुमारे 15 वर्षापूर्वी उभी राहिली. संस्थेच्या विद्यार्थी वसतिगृहामध्ये त्यांच्यावरती विविध संस्कार करणं, विविध स्तोत्र त्यांच्याकडून म्हणून घेणं आणि त्यांना अभ्यासाची गोडी कशी लागेल. संस्थेचा उद्देश एवढाच आहे की या मातीमध्येच या मुलांनी आपलं कसब दाखवावं. शहराकडे जी ओढ आहे, निरर्थक आहे. खोडाळा इथं उभ्या केलेल्या या वसतिगृहात गरीब विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय केली गेली आहे. वसतिगृहातील मुलांना सकस आहार, उत्तम शिक्षण आणि योग्य संस्कार मिळावे यासाठी संस्थेचे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. शरीरम आद्यम खलु धर्म साधनम आणि म्हणूनच विद्यार्थ्यांकडून नित्य नियमानं व्यायाम सुद्धा करून घेतला जातो. खडतर पायवाटा आणि विरळ मनुष्य वस्ती असलेल्या या भागात विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागतात, ज्यामुळे उच्च माध्यमिक शाळेत जाणं मुलांना अवघड होत होतं. त्यासाठी मग संस्थेनं विद्यार्थ्यांना सायकली देण्याचं कार्य हाती घेतलं आणि पुन्हा एकदा शिक्षणाची चाकं वेग धरू लागली. कृषीप्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या या देशात आज लोक नोकऱ्या मिळवण्यासाठी शहरांकडे धावतात. शहराकडे वाढलेला हा ओढा त्यांना शेतीपासून परावृत्त करतोय. मुलांचा शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि शेतीकडे देखील त्यांनी व्यवसाय म्हणून पाहावं या उद्देशानं या मुलांना शेतीचं शिक्षण सुद्धा दिलं जातं. कोण जाणे, जर या विद्यार्थ्यांमध्ये देखील उद्या एखादा कारभार जन्माला आला तर तो शेतीमध्ये मोठी क्रांती घडवून आणू शकेल. संस्थेचे कार्य फक्त संस्थेपुरतेच मर्यादित न राहता त्याच्या शाखा रुंदावल्या. आजूबाजूच्या गावातल्या सुमारे 6,500 विद्यार्थ्यांना संस्थेच्या वतीनं दरवर्षी शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचं वाटप केलं जातं. गेली 28 वर्ष आपल्या समाजसेवेच्या व्रताचं पालन करणारी सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ ही संस्था सातत्यानं कार्यरत आहे. गावातील प्रत्येक घर आणि घरातील प्रत्येक माणूस समृद्ध व्हावा, त्याला 2 वेळच्या भाकरीचा तुकडा मिळावा, मुलाबाळांना योग्य ते शिक्षण मिळावं, माता भगिनींना लाज झाकण्यासाठी पुरेसं कापड मिळावं, यासाठी संस्थेनं प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अथक परिश्रमातून सुरू झालेलं सह्याद्री आदिवासी बहुविध सेवा संघ या संस्थेचं कार्य एका छोट्याशा संस्थेपासून आता वटवृक्षाप्रमाणे विस्तीर्ण होत चाललंय. ज्याप्रमाणे वटवृक्षाच्या पारंब्या जमिनीकडे येऊन मुळं धरू लागतात आणि पुन्हा आकाशाला गवसणी घालणारे वटवृक्ष बनतात, त्याचप्रमाणे समाजसेवेचं हे त्यांचं कार्य देवबांध परिसरात मूळ धरू लागलंय. स्थानिक लोकांमध्ये सुद्धा आता या सामाजिक जाणीवेची रुजवात सुरू झाली आहे. शहरातला फक्त मी एकटा कार्यकर्ता आहे आणि आज इथले 8 कार्यकर्ते आपल्या स्वतःच्या पायावरती खंबीरपणे उभं राहून आज एक केंद्र चालवत आहेत. आणि अशाच प्रकारची जशी अन्य कामं जी सुद्धा आहेत ती त्याने आपल्या याच्या खंबीरपणे पायावर भरून चालवावीत अशी ही आमची पुढची अपेक्षा आहे. संस्थेच्या प्रेरणेतून आता ते देखील या कार्यात मोलाचं योगदान देत आहेत. संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक मोडक यांच्या अथक प्रयत्नांनी हे साध्य झालं. कविवर्य विंदा करंदीकर म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेणाऱ्याने घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. ज्या दिवशी घेणाऱ्याचे हात
खऱ्या अर्थानं देणाऱ्याचे होतील, त्याच दिवशी जागतिक महासत्ता बनण्याच्या आपल्या या स्वप्नाला मूर्त स्वरूप प्राप्त होईल.